लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सत्यनारायणाची पूजा पूर्ण झाल्याच्या नंतर काव्या आणि पार्थ, जीवा आणि नंदिनी गुरुजींचा आशीर्वाद घेतात. गुरुजी त्यांना आशीर्वाद देतात की अखंड सौभाग्यवती भव. तेव्हा विक्रम म्हणतात की गुरुजी, तुम्ही अष्टपुत्र वगैरे असा का आशीर्वाद देत नाही? तेव्हा गुरुजी म्हणतात की आजकालच्या लोकांना मुलंच नको असतात. अहो, मुलंच काय, लग्नच नको असतं, त्यांना डिवोर्स हवा असतो. गुरुजींनी असं बोलल्यावरती ते चौघेही जण शॉक झालेले असतात, कारण की त्या चौघांनाही डिवोर्सच हवा असतो. गुरुजी म्हणतात, आजकालच्या मुलांना वाटतं की तोडणं सोपं पण जोडणं कठीण, पण तसं नसतं. तर आता इकडे किचनमध्ये रम्या आणि वसुआत्या या खूपच खुश झालेल्या असतात. त्या दोघीही खूप हसत असतात. तेव्हा रम्या म्हणते, मला ना पार्थची अशी अवस्था बघून खूप वाईट वाटत होतं मगाशी. आणि त्या दोघी परत जोरजोरात हसायला लागतात. तेव्हा वसुआत्या म्हणतात की रम्या, तुलाही माहिती आहे की आपण पार्थवरती हसत नव्हतो. पार्थ आणि काव्याची जी डिवोर्ससाठी वाटचाल चालू आहे ना, ती बघून हसतोय, ती बघून खुश होतोय, हो की नाही? तेव्हा रम्या म्हणते की हो आई, असंच आहे. पण पार्थ काव्याला डिवोर्स देणार आहे हे कळल्यापासून ना काव्याची चांगलीच तणतण झाली आहे. खूप मागे मागे करते त्याच्या. पण पार्थ तिच्याकडे वळून सुद्धा बघणार नाहीये. ती खूप चुकीच्या माणसाच्या इगोशी खेळली आहे. तिला वाटत असेल की ती कशीही वागली तरी हा येईल माझ्या मागे मागे, पण आता तिला चांगलंच कळेल. वसुआत्या म्हणतात की कळेल, पण तोपर्यंत हातातून तिच्या वेळ निघून गेलेली असेल. तर रम्या हसत म्हणते, निघून गेलेली असेल? नाही, निघून गेलेलीच आहे. तुला माहिती आहे का, पार्थचं मन त्याला आतमधून खातंय. तू बघितलंस ना, पार्थ तिच्यासोबत पूजेला बसायला नाही म्हणाला. म्हणजे आपण डिवोर्स घेत असताना नवरा बायको म्हणून एकत्र पूजा कशी करायची असं वाटत असेल त्याला. वसुआत्या म्हणतात, बिचारा पार्थ. तेव्हा रम्या चिडून म्हणते, काय ग, तू आता पार्थला बिचारा म्हणतेस, मगाशी तर काव्याला बिचारी म्हणालीस. वसुआत्या म्हणतात की अगं, मुद्दा म्हटली मी, काडी टाकून बघावी पेटतं का? मला वाटलं पार्थ डिवोर्सबद्दल सगळ्यांना सांगेल, पण त्याची गाडी जागची हल्लीच नाही. सगळं मनात कसं दाबून ठेवलं त्याने. रम्या म्हणते, ते मामा मामींमुळे दाबून ठेवले, त्यांना वाईट वाटू नये म्हणून. दुसऱ्यांच्या मनाचा विचार करतोय. वसुआत्या म्हणतात, हो ना, मग दुसऱ्यांच्या मनाचा विचार करतोय, मग तुझ्या मनाचा विचार का नाही करत? तेव्हा रम्या हसत म्हणते, अगं करणार, इथून पुढे आयुष्यभर माझ्याच मनाचा विचार करेल. तेवढ्यातच मालिनीताई आवाज देतात की वसुआत्या येताय ना, आणि मग त्या दोघी पटकन तो शिरा घेऊन बाहेर येतात. नंतर तो प्रसादाचा शिरा सगळ्यांना वाटतात आणि तो शिरा सगळ्यांनाच खूप आवडतो. वसुआत्या म्हणतात की शिरा खूपच छान झाला आहे, सारखा सारखा खात राहावा असं वाटते. तेव्हा रम्या म्हणते की मामीच्या स्वभावातला गोडवा शिऱ्यामध्ये उतरला आहे. सगळेजणच मालिनीताईंचं शिराचं खूप कौतुक करतात. गुरुजी देखील म्हणतात की मालिनी, तुझ्या हातच्या शिराची खरंच तोड नाही. आणि मग गुरुजी काव्या आणि नंदिनीला म्हणतात की पोरींनो, तुमच्या सासूच्या हाताला चव आहे, तुम्ही तिच्याकडून छान शिकून घ्या आणि पुढच्या 6 महिन्यात तिच्यासारखा शिरा करता आला पाहिजे. तेव्हा सगळेजण शॉक होतात, कारण की शिरा बनवण्यासाठी 6 महिने लागतच नाहीत. तेव्हा मालिनीताई म्हणतात, अहो गुरुजी, 6 महिने कशाला, एका महिन्यातच शिकतील की. गुरुजी म्हणतात की हे खरं आहे, एका महिन्यात बनवायला शिकतील, पण त्यात गोडवा उतरवायला 6 महिने जातीलच की. हे ऐकल्यावरती सगळ्यांनाच धक्का बसतो. नंतर पार्थ म्हणतो की आई, मी निघतो, मला अजून चेंज करायचंय, ऑफिसला जायला उशीर होतोय. तेव्हा मालिनीताई म्हणतात की ठीक आहे. आणि मग काव्याही म्हणते की पार्थ, मी काय म्हणते, मी पण येऊ का तुमच्यासोबत, मला सोडाल का? तेव्हा पार्थ म्हणतो, सोडावं तर लागेलच. पार्थचं असं कोड्यातलं बोलणं काव्याला तर समजतं, पण बाकीच्या घरातल्यांना काही समजत नाही. पण वसुआत्या आणि रम्याला समजलेलं असतं. त्या दोघीही एकमेकींकडे बघतात आणि हसायला लागतात. आणि नंतर नंदिनीही तिथून जायला लागते. तेव्हा जीवा म्हणतो की नंदिनी, कार सर्व्हिसिंगला दिली आहे, तुला बाईकने सोडलं तर चालेल का? तेव्हा नंदिनीही जीवाला कोड्यामध्ये बोलते की कशानेही चालेल, आता कशानेही फरक पडत नाही. आणि मग ते चौघेही जण तिथून जायला लागतात. तेवढ्यातच गुरुजी म्हणतात की थांबा. ते मालिनीताईंना म्हणतात, तू काहीतरी विसरतेस का मालिनी? तेव्हा मालिनीताई म्हणतात की 2 मिनिटं थांबा, काव्या आणि नंदिनी, तुम्ही दोघीही प्लीज. पण पार्थ म्हणतो की आई, ऑलरेडी उशीर झाला आहे. मालिनीताई म्हणतात की अरे 2च मिनिटं लागतील, गुरुजींनी सांगितलं होतं नंदिनी आणि काव्याला करावंच लागेल. तेव्हा गुरुजी म्हणतात, तुमचं लग्न झालं तेव्हा तुम्ही मंगळसूत्र उलटं घातलं होतं, पण आजपासून तुम्हाला ते सड म्हणजे सुलटं घरून घालावं लागेल.
हे ऐकल्यावरती आता चौघांना धक्का बसतो। गुरुजी म्हणतात की पूर्वीच्या काळी लहान मुलींची लग्न व्हायची आणि मग त्या वयात आला की त्यांना ते मंगळसूत्र सुलटं करून घालावं लागायचं। आजही तसंच आहे। आजही घरात नवरी रुळली, घरातल्यांची जोडली गेली, आता पुढचं आयुष्य याच घरात काढेल आणि नवीन जबाबदाऱ्या घेईल असं जेव्हा वाटतं ना, तेव्हा मंगळसूत्र सुलटं करतात। आणि गुरुजी काव्या आणि नंदिनीला म्हणतात की तुम्ही दोघेही शहाणे आहात, समजस आहात, आपापले निर्णय घ्यायला समर्थ आहात, म्हणून मंगळसूत्र सरळ करायचं आहे। आणि मग त्या दोघीही पाटावरती बसतात आणि आपलं मंगळसूत्र काढणार। तेवढ्यातच गुरुजी म्हणतात की थांबा, तुमच्या लग्नाच्या वेळी तुमच्या नवऱ्याने तुमच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं होतं, आता सुलटं म्हणजे सरळ करताना सुद्धा त्या दोघांनाच ते मंगळसूत्र तुमच्या गळ्यात घालावं लागेल। हे ऐकल्यावरती पार्थ आणि जीवा शॉकच होतात। पार्थला हे सगळं करताना त्रास होत असतो, पण घरातल्या सगळ्या लोकांसाठी जीवा आणि पार्थ हे दोघेही ते मंगळसूत्र सुलटं करून परत त्या दोघींच्या गळ्यामध्ये घालतात। हे सगळं करत असताना त्या चौघांनाही खूप त्रास होत असतो आणि त्यांना त्यांच्या लग्न झालेलं तो दिवस आठवत असतो, पण घरच्यांच्या आनंदासाठी ते चुपचाप हे सर्व करतात। तर आता पूजा झाल्याच्या नंतर काव्या आणि पार्थ, जीवा आणि नंदिनी हे चौघेही त्यांच्या वकिलाकडे जातात। पहिल्यांदा काव्या आणि पार्थचे वकील त्यांचे पेपर्स बघतात आणि त्या दोघांकडे बघतच राहतात। तेव्हा काव्या आणि पार्थ सुद्धा एकमेकांकडे बघतात। तर आता इकडे जीवा आणि नंदिनीचे वकील सुद्धा पेपर्स बघून त्या दोघांकडे बघत असतात। जीवा आणि नंदिनी खाली मान घालून बसतात आणि मग जीवा आणि नंदिनीचे वकील म्हणतात की तुम्हाला डिवोर्स हवाय। तेव्हा जीवा आणि नंदिनी दोघेही एक साथमध्ये म्हणतात की हो। तेव्हा वकील हसून म्हणतात, अरे वा, दोघेही डिस्परेट आहात डिवोर्ससाठी। तर आता ते दोन्हीही वकील त्या चौघांकडे डिवोर्ससाठी कारण मागत असतात, पण चौघांकडेही कोणतंच कारण नसतं। तेव्हा आता काव्याला काही सुचत नाही आणि ती वकील सारखी विचारत असते की तुम्हाला कोणतं ना कोणतं तरी कारण डिवोर्ससाठी द्यावंच लागेल। मग काव्या म्हणते की हे घोरतात, त्यामुळे मला त्रास होतो। पण ते वकील म्हणते घोरतात म्हणून तुम्ही त्यांना डिवोर्स नाही देऊ शकत, हे तर नॅचरल आहे, आमच्या घरामध्ये सगळेच घोरतात म्हणून काही मी घर सोडून जाऊ शकत नाही। पण काव्या म्हणते यांच्या घोरण्यामुळे मला अभ्यासात डिस्टर्ब होतं। तेव्हा ती वकील म्हणते की हे कारण असू शकतं की यामुळे तुमचा मानसिक त्रास होतोय। पण तेव्हा पार्थ लगेच म्हणतो घोरणं म्हणजे मानसिक त्रास कसा असू शकतो। आणि मग काव्या आणि पार्थमध्ये छोटीशी अशी नोकझोक चालू होते। तर आता इकडे जीवा आणि नंदिनीला सुद्धा कारण विचारलेलं असतं, पण त्या दोघांनाही कारण सांगता येत नाही। तेव्हा जीवा म्हणतो की सारखी पसारा आवरत असते आणि याचा मला त्रास होतो। वकिलांना त्याचंही बोलणं समजत नाही। वकील म्हणतात की पसारा आवरते ही तर चांगलीच गोष्ट आहे, पण जीवा म्हणतो मला सगळीकडे पसारा झालेला अजिबात आवडत नाही आणि हिला सतत सगळीकडे पसारा दिसत असतो आणि ती सतत पसारा आवरत असते। त्यांच्या वकिलांना सुद्धा जीवाचे हे कारण पटत नाही। तर आता ह्या चौघांकडेही डिवोर्ससाठी ठोस असं कारण नसतं, त्यामुळे त्यांचे वकीलही कन्फ्यूज झालेले असतात। तर प्रेक्षकांनी या सिरियलची अशीच पुढची अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।